नमस्कार मित्रांनो, आपण वाघा अटारी बॉर्डरवर आहोत. भारत पाकिस्तान सीमा, ज्या ठिकाणी आता थोड्याच वेळात परेड चालू होईल आणि आपण सर्वजण परेडचा आनंद घेणार आहोत. आपल्याला दाखवते जे आहे ते पाकिस्तान. आपण आता असं झूम करून आपल्याला दाखवतो. हे जे आहे ते पाकिस्तान गेट आहे. आपण पाहू शकता हे पलीकडच्या बाजूला जे आहे ते पाकिस्तानचे सैनिक आहेत आणि हे पाकिस्तान. आणि इकडे जे आहे ते असं खचाखच जे आहे ते भरलेलं पूर्ण स्टेडियम आहे. आपण जिकडं पाहू तिकडं लोक दिसू शकतात. आणि हे पहा, इतकं मोठं आणि हा भारताचा आपली बॉर्डर. आणि हे संपूर्ण जे आहे हे स्टेडियम खचाखच भरलेलं आहे. आणि आपल्या या परेडच्या वेळी हे परेडचं दृश्य पाहण्यासाठी हे सर्व भारतीय जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत. आणि खूपच म्हणजे उत्साहवर्धक असं वातावरण आहे. तर हे आपण पाहू शकता, ही पाकिस्तानची बॉर्डर आणि हे अटारी बॉर्डर, त्याला आपण वाघा बॉर्डर असं सुद्धा म्हणतो. आणि हे जे आहे हे गेट आहे भारत पाकिस्तान सीमेवरील. इथं आपल्या भारताचा तिरंगा जो आहे तो अभिमानानं आणि डौलानं फडकत आहे, आपण पाहू शकता. आणि खूप गर्व जो आहे तो वाटत आहे हे दृश्य पाहताना. खूप ऊन होतं ॲक्च्युली जेव्हा आम्ही आलो त्यावेळी, आणि आता आभाळसुद्धा भरून आलेलं आहे. अगदी खूप सुंदर असं वातावरण जे आहे ते झालेलं आहे. हे आपलं स्टेडियम जवळपास 30,000 लोक बसतील एवढी कॅपॅसिटी आहे असं सांगण्यात आलेलं आहे. आणि आपण पाहू शकता हळूहळू सुरुवात होते. BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, जीवनपर्यंत कर्तव्य असं ब्रीद वाक्य घेऊन अहोरात्र देशाच्या सेवेसाठी झटणारे आणि हे सर्वजण आहेत. म्हणून आपण दररोज रात्री आपल्या घरामध्ये सुखाची झोप घेतो. त्यामुळे यांच्या त्यागाला, यांच्या कर्तव्याला, यांच्या निष्ठेला जे आहे ते आपण कधीच विसरलं नाही पाहिजे. खूपच जबरदस्त असं या ठिकाणी वातावरण आहे. आणि परेड सुरू होईल. परेड आपण जे आहे ते भेटूया. प्रत्यक्ष परेडचं जे अपडेट आहे ते मी आपल्याला देणारच आहे. रमेश पाटील वकील साहेब आपल्यासोबत आहेत. खूप छान असं आम्ही एन्जॉय करतो या टूरमध्ये. तर टूरचा हा दुसरा दिवस आहे. सकाळी अमृतसर सुवर्ण मंदिर आम्ही पाहिलं आणि आता आम्ही जे आहे ते वाघा बॉर्डरकडे आलेलो आहोत इथं या ठिकाणी. आणि वातावरणामध्ये थंडावा निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत. म्हणजे किती काळजी घेतलेली आहे, कारण या ठिकाणी खूप ह्युमिडिटी असते, खूप उष्णता असते, ऊन प्रचंड असतं. आणि त्या उन्हापासून जे आपले भारतीय बंधू भगिनी आलेले आहेत त्यांना त्रास होऊ नये म्हणून अशा प्रकारची सुविधासुद्धा या ठिकाणी आपल्या बॉर्डरवर करण्यात आलेली आहे. तर खूप सुंदर असं हे दृश्य आहे. आणि या बॉर्डरवरचा हा जो आहे आपण पाहू शकता. तर हा आपला तिरंगा झेंडा आणि हे भारत आणि पाकिस्तान दोन्हीचे जे आहेत ते या ठिकाणी फ्लॅग आहेत. यासोबतच खूप छान वाटते. वातावरण अगदी भक्तिमय आहे आणि देशभक्तीपर आहे. आणि म्हणजे देशाच्या प्रतीचा जो जज्बेकाच्या चेहऱ्यावर या ठिकाणी दिसून येतो आहे की एक नवी ऊर्जा, नवा उल्हास असा संचारलेला आहे अंगामध्ये. कधी एकदाचं परेड सुरू होतं आहे असं झालेलं आहे. थोड्या वेळाने परेड सुरू होईल त्यावेळी आपण जे आहे तो एक वेगळा स्वतंत्र जो आहे तो व्हिडिओ पोस्ट करूया. तोपर्यंत धन्यवाद.